तर तिकडे जळगावमध्ये महायुतीच्या विरोधात बंड करून भाजपचे उमेदवार नंदकिशोर महाजन यांच्यासमोर आव्हान उभं करणाऱ्या शिवसेनेच्या नगरसेविका रेश्मा काळे या जिल्ह्याच्या बाहेर सहलीवर गेल्यात अशी चर्चा रंगली आहे। रेश्मा काळे यांचा सप्तशृंगी गडावर दर्शन घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। त्यांच्यासोबत शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे आणि महिला जिल्हाप्रमुख सरिता कोल्हे देखील आहेत। आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस असताना रेश्मा काळे या उमेदवारी अर्ज त्यांनी मागे घेतलेला नाहीये। त्या सहलीला गेल्याचं त्यांच्या समर्थकांकडनं सांगितलं जात आहे। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। नमस्कार, मी रेश्मा कुंदन काळे, जळगाव विधान परिषदची उमेदवार। मी माझी अर्जदारी कायम ठेवली। आता संघर्षाला सामोरे जाईल, लढणार आणि जिंकणार। नमस्कार। तर लढणार आणि जिंकणार असा देखील दावा त्यांनी आता केलेला आहे। जळगावमध्ये अर्ज माघारीच्या दिवशीच त्यांनी देवदर्शन केल्याचा हा व्हिडिओ समोर आलेला होता। भाजपच्या उमेदवाराला काळे यांनी आव्हान दिलेलं आहे।